राज्यभरामध्ये आजपासून तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। 18 ते 23 जुलै दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। कोकणामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, तर उर्वरित भागांमध्ये हलका पाऊस होईल असा अंदाज आहे। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरींची शक्यता वर्तवली गेली आहे। राज्यामधील बहुतांश भागांमध्ये आजपासून तुरळक पावसाला सुरुवात होणार असून 18 ते 23 जुलै दरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। कोकणामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित भागांमध्ये हलका ते तुरळक पाऊस पडणार असाही अंदाज आहे। गेल्या 10 दिवसांपासून आपण पाहिलं की पावसाने दडी मारली होती। शेतकरी बिचारा पावसाच्या प्रतीक्षेत होता। पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या पट्ट्याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणवतोय। पावसासंदर्भातली अपडेट आपण पाहूयात नागपूरमधून। नागपूरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपूरमध्ये पावसाचं आगमन झालं। जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 39% पाऊस कमी झालाय आणि जुलैमध्ये सुद्धा अपेक्षित पाऊस नसल्यानं शेतकरी बरेच चिंतेत आहेत। खरीप हंगामाचं भवितव्य आता पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून पावसाला पोषक वातावरणही तयार होत आहे। नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी अनेक भागांमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावत नागरिक आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिलाय। जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 39% कमी पावसाची नोंद झाली आहे। जुलै महिन्यातही अपेक्षित पाऊस न झाल्यानं खरीप हंगामासंदर्भात अजूनही चिंता व्यक्त होतीये। राज्यभरातल्या पावसासंदर्भातले अपडेट्स आपण घेतोय। जाऊयात भंडाऱ्यामध्ये। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे। भंडाऱ्यामध्ये 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे आणि पावसाभावी भात रोपांची जी भाताची पिकं होती ती भातांची पिकांची रोपं करपू लागलेली होती, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर टँकरनं पाणी देण्याची वेळ आलेली होती। अखेर पावसाला सुरुवात झाली आहे। खरीप पिकांना जीवदान मिळालेलं आहे, तरी सुद्धा एकीकडे पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिमझिम कायम आहे। त्यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमधील शिंगणापूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि पावसामुळे शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे। म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की पाऊस किती असेल। शिंगणापूर ते चिखली वाहतूक पुन्हा एकदा बंद केली गेली आहे।